मित्रांनो, तुम्हाला मानव सुतार हे नाव ऐकून माहितीये? टीम इंडियाचा असा गोलंदाज ज्याने क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस पाडलाय. सध्या भारतीय क्रिकेट विश्वात राजस्थानच्या एका 22 वर्षीय तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्याचं नाव आहे मानव सुतार. एका छोट्याशा शहरातून येत त्यांनी थेट टीम इंडियाच्या टेस्ट संघात स्थान मिळवलंय आणि आपल्या पहिल्याच सामन्यात 28 रन्स करत 6 विकेट्स घेण्याची जबरी कामगिरी देखील केली. हा संपूर्ण प्रवास कसा होता हे पाहण्याआधी जर तुम्ही जबरी खबरीला फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करा. तर विषय असा आहे की 3 ऑगस्ट 2002 रोजी राजस्थानच्या श्रीगंगानगर मध्ये मानवचा जन्म झाला. त्याचे वडील जगदीश सुतार हे एक स्कूल टीचर आहेत. वडिलांना स्वतःला क्रिकेटची प्रचंड आवड होती, पण ते शालेय स्तराच्या पुढे खेळू शकले नाहीत. जेव्हा मानवने क्रिकेटमध्ये रस दाखवला तेव्हा वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि वयाच्या 22व्या वर्षी त्याला क्रिकेट अकॅडमीत नेलं. सुरुवातीला वडिलांना तो बॅट्समन व्हावा असं वाटत होतं, पण कोचने त्याची नॅचरल स्पिन बॉलिंग ओळखून त्याला फिरकीपट्टू बनवण्याचा सल्ला दिला. या एका निर्णयाने मानवचं आयुष्य बदललं. 2022 मध्ये राजस्थानसाठी रणजी ट्रॉफी मध्ये पदार्पण करत त्याने अवघ्या 6 मॅचेस मध्ये तब्बल 39 विकेट्स घेतल्या. यानंतर 2022 मध्ये तो गुजरात टायटन्सचा नेट बॉलर बनला, जिथे त्यानं रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांना गोलंदाजी करून प्रभावित केलं. त्याची हीच मेहनत पाहून IPL ऑप्शन मध्ये त्याला आधी 20 लाख आणि नंतर 30 लाखांना रिटेन करण्यात आलं. अफगाणिस्तान विरुद्धच्या टेस्ट मॅच मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच इनिंग मध्ये 28 रन्स करत 6 विकेट्स घेतल्या आणि सिद्ध करून दाखवलं की सिलेक्टर्सचा निर्णय अगदी बरोबर होता. तर मंडळी, मानव सुतारच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक स्पोर्ट्स अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी.